पुण्यातील वाघोली परिसरात आज चांगलंच झोडपून काढलंय पावसानं। या पावसामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी दुसरीकडे वाघोलीतील अनेक रस्ते पाण्याखाली गेलेत, त्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत। मुख्य रस्ते, चौक आणि अंतर्गत भागांमध्येही गुडघाभर पाणी साचलंय, त्यामुळे हे अशा पद्धतीचं चित्र पाहायला मिळतं। वाहन चालकांना पाण्यातून मार्ग काढत वाहनं चालवावी लागतात। अनेक दुचाकी बंद पडल्यात, नागरिकांची मोठी गैरसोय होतीये। काही ठिकाणी वाहतूकही संथ गतीने सुरू आहे। स्थानिक नागरिकांनी महानगरपालिकेच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। पावसाळ्यापूर्वी नाले सफाई आणि पाणी निचऱ्याची कामं व्यवस्थित न झाल्यामुळे दरवर्षी अशीच परिस्थिती निर्माण होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येतो। दरम्यान या पावसामुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण झालाय, उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळालाय। मात्र पावसाच्या पहिल्याच जोरदार सरीत वाघोलीतील पायाभूत सुविधांचा बोजवारा उडाल्याचं चित्र पुन्हा एकदा समोर आलं। या संदर्भातली अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी सागर आव्हाड। सागर, खरं तर पाहायला गेलं तर हा पहिलाच पाऊस आहे पुण्यातला आणि त्यातच ही अशी स्थिती आहे, रस्त्यांना तळ्याचं स्वरूप प्राप्त झालंय। नक्की आपण जर पाहिलं तर पुणे शहरातील उपनगरामध्ये जोरदार पाऊस झालेला आहे आणि वाघोलीमध्ये पूर्ण रस्ते जे आहेत ते जन्म झालेले पाहायला मिळत होते। 2-2, 3-3 फूट पाणी जे आहे ते रस्त्यावरती जमा झालेलं आहे। नागरिकांना मोठा मनस्ताप जो आहे तो सहन करावा लागलेला आपल्याला या व्हिडिओमधून पाहायला मिळतंय। नागरिकांना रस्त्यावरती पाणी जमा झाल्यामुळे त्यांच्या गाड्या ज्या आहेत त्याही बंद पडलेल्या आहेत। त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर महानगरपालिकेने नाले सफाई करणं अपेक्षित होतं, त्या झालेल्या नाही आहेत। नाले सफाई नसल्यामुळे पाणी जे आहे ते रस्त्यावरती तुंबलेलं आहे आणि हीच परिस्थिती वाघोलीसह उपनगरात म्हणजे वाडकर माळा असेल, हांडेवाडी असेल, विराम चौक असेल, याही परिसरात हीच परिस्थिती आज पुणे शहरामध्ये पाहायला मिळालेली आहे। त्यामुळं पुणे शहरामध्ये जर उद्याही जर मोठा पाऊस झाला तर हीच परिस्थिती नक्कीच त्यामुळे आपण सागर कल्पना करू शकतो मोठ्या पावसात पुण्याची काय स्थिती होईल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। तरी पुण्यातली सगळी दृश्य आहेत। समोरील रस्त्याची